हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 ऑगस्ट शुक्रवार. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि सकारात्मक विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ज्यांच्यामध्ये लोकांची टीका सहन करण्याची हिंमत नसते, अशा लोकांना आयुष्यात कधीच काही नवीन करून दाखवता येत नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादं काम करत असाल तर त्यावर लोक बरं वाईट बोलणारच आहेत. या लोकांना बोलू देत, तुम्ही तुमचं काम करत राहा. एक दिवस तुम्हाला नक्कीच त्या कामातून यश मिळेल. चला तर मग या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्राअंतर्गत आपण महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, याचबरोबर काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्ममृत्यूच्या नोंदी आणि त्यांनी केलेलं कार्य याविषयीची सविस्तर माहिती दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग जाणून घेऊया 27 ऑगस्टच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. 27 ऑगस्ट 1781 साली मैसूर शासक हैदर अली यांनी ब्रिटिश सरकारच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी पोल्लीलूरची लढाई लढली होती. सन 1939 साली जर्मन उड्डाण चाचणी वैमानिक एरिक वॉल्झिट यांनी टर्बोजेटवर चालणाऱ्या जगातील पहिल्या जेट विमानाचे उड्डाण केले होते. विद्यार्थी मित्रांनो, जेट विमान म्हणजे पंखाविरहित विमाने, यालाच प्रॉपेलर विरहित विमाने असं देखील म्हटलं जातं. ही विमानं जास्त उंचीवर अधिक फलदायी असतात. ही विमानं मोठं अंतर वेगात कापू शकत असल्याने बहुतेक सर्व आंतरखंडीय प्रवासांसाठी यांचाच वापर केला जातो. सध्याच्या जेट विमानांविषयी बोलायचं झाल्यास, सध्याची जेट विमानं ही साधारणपणे 680 किलोमीटर प्रति तास ते 900 किलोमीटर प्रति तास या वेगाने उडत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1962 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शुक्र या ग्रहाची तपासणी करण्यासाठी मॅरिनर 2 हे यान प्रक्षेपित केले होते. सन 1999 साली सोनाली बॅनर्जी या आपल्या 4 वर्षांची मेहनत पूर्ण करून देशातील पहिल्या सागरी अभियंता बनल्या होत्या. सन 1999 साली कारगिल संघर्षाच्या वेळी भारताने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कैद्यांना सोडून देण्यात आलं होतं. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी. 27 ऑगस्ट 1854 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कायदेपंडित, अभ्यासक, राजकीय कार्यकर्ता तसंच लोकमान्य टिळक यांच्या निकटचे सहकारी, वऱ्हाडचे नवाब म्हणून प्रसिद्ध असणारे गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डे यांचा जन्म झाला. 1859 साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व भारतात टाटा स्टील कंपनीचा पाया रचणारे टाटा समूहाचे प्रमुख दोराबजी टाटा यांचा जन्म झाला. सन 1910 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, गॅझेटियर्सचे संपादक असे विविध अंगी पैलू असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच सेतू माधवराव पगडी यांचा जन्म झाला. सन 1919 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, संत साहित्याचे अभ्यासक तसंच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मराठी ज्ञानकोशाचे संपादन करणारे विनायक रा करंदीकर यांचा जन्म झाला. सन 1925 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी रहस्य कथाकार व लेखक आणि नाटककार नारायण धरप यांचा जन्म झाला. सन 1972 साली व्यावसायिक कुस्तीपटू, रेसलर द ग्रेट खली या नावाने प्रसिद्ध असणारे दलीप सिंग राणा यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 27 ऑगस्ट 1955 साली आपल्या महाराष्ट्र कविचरित्र या ग्रंथाचे 9 खंड प्रकाशित करणारे महाराष्ट्रीयन संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचं निधन झालं. सन 1976 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंद यांचं निधन झालं. सन 1979 साली ब्रिटिशकालीन भारतातील शेवटचे व्हॉइसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तसंच भारत देशाची फाळणी करून नवीन पाकिस्तान देशाची निर्मिती करणारे ब्रिटिश अधिकारी लुईस माउंटबॅटन यांचं निधन झालं. सन 2000 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री मनोरमा वागले यांचं निधन झालं. सन 2006 साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता दिग्दर्शक संपादक आणि लेखक ऋषिकेश मुखर्जी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयीचा फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका. याचबरोबर तुम्ही आम्हाला तुमचे सजेशन देखील पाठवू शकता आणि याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा तुम्हाला रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.